नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल म्हणजे योजना करोड लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण असा अपडेट आपल्या हाती लागलेला आहे. संपूर्ण बातमी या PM किसान योजनेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या 20व्या हप्त्यासंदर्भात आपण जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता खरंच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये PM किसान योजनेच्या माध्यमातून रकमेमध्ये वाढ होणार का, संपूर्ण माहिती जाणून घेऊ. PM किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत आपण जर पाहिलं तर PM किसान योजनेच्या माध्यमातून 38,000 रुपयाचं अर्थसहाय्य आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये देण्यात आलेलं आहे. आणि आता एकंदरीत आपण जर पाहिलं तर आतापर्यंत शेतकऱ्यांना जे हप्त्याचं वितरण आहे ते करण्यात आलेलं आहे. आतापर्यंत 38,000 रुपयाचं अर्थसहाय्य या योजनेद्वारे देण्यात आलेलं आहे. आणि PM किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आपण जर पाहिलं तर 19,38,000 रुपयाचं अर्थसहाय्य देण्यात आलेले आहे. आता थेट हप्त्याचं वितरण आता होणार आहे. संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. तर PM किसान एकंदरीत जर पाहिलं तर आता 38,000चं अर्थसहाय्य देण्यात आलेलं आहे. आणि एकंदरीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अखेर आता हप्त्याचं वितरण होणार आहे. संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, हे काम करणं आता अनिवार्य केलेलं आहे. जसं की आपण पाहू शकता, लँड व्हेरिफिकेशन म्हणजे जमिनीचा प्रॉब्लेम दुरुस्त असणं गरजेचं आहे. जमिनीचा प्रॉब्लेम दुरुस्त नसेल तर तुम्हाला अडचण येऊ शकतात. त्या अनुषंगाने आपण हे काम पूर्ण करणं गरजेचं आहे, जेणेकरून हप्त्याचं वितरण योग्यरित्या तुमच्या खात्यामध्ये येईल. तर PM किसान योजनेची KYC प्रक्रिया जर तुम्हाला पूर्ण करायची असेल तर सुरुवातीस pmkisan.jvin या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि KYC पर्याय वर क्लिक करायचा आहे. OTP टाकून सर्व प्रक्रिया तुम्ही पाहू शकता. आणि आपल्या CSC केंद्रावर जाऊन ही तुमची KYC प्रक्रिया जी असेल ती पूर्ण करून घेऊ शकता. आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता, बेल आयकॉनला ऑल प्रेस करू शकता. धन्यवाद. जय शिव.